माझं नाव सिद्धार्थ राऊत आहे. नमस्कार आणि मोटिवेशन मला पाहिजे तसं काही नाही, दोन्ही प्रकारचं. माझं नाव सिद्धार्थ आहे. मी यवतमाळ जिल्ह्यातून येतो आणि मी स्पेशल म्हणजे आता माझं सगळे मोठे दिसायला लागले तर माझ्या एवढं एक बी नाही आहे. आणि मी मराठीत बोलतो. मी म्हणजे हिंदी जर मी बोललो तर तुम्ही चालते ना. तर मी मेन म्हणजे मी कुत्र्याबद्दल बोलतो. मी इथं सध्या तो हाय क्वालिटी कुत्रे म्हणजे माई सगळ्यात जास्त फाटते कुत्र्यापासून. कुत्रे पाहिले की म्हणजे आणि कुत्रे बी नाही, मी या गल्लीत कुत्रा असलं मी फिरून जातो असा. म्हणजे काही कोणतं काम असलं तर तुम्ही बी लहानपणी भीत असाल कुत्र्याला. कोणी बऱ्याचपैकी येतात दोघं तरी असं नाही जे कुत्र्याला लय भीत होते लहानपणी. मी आता भीतो. मी कुत्रा इथं असलं ना मी असा घुमून येतो दुसऱ्या बाजूने. आणि त्यातल्या त्यात मेन म्हणजे मला कुत्र्यासोबत काहीच प्रॉब्लेम नाही. जे कुत्र्याचे मालक राहते त्याच्यासोबत प्रॉब्लेम आहे. मेन म्हणजे माझ्या मामाच्या इथं कुत्रा आहे. मी मामाच्या इथे गेलो, बाबू काहीच करत नाही, भीत नाही म्हणतो, भिऊ नको, हे काहीच करत नाही. ते कुत्रं असं दोन्ही पायवरी करून त्याची मान अशी राहते, चेन मागं वळत भीतील बांधून त्याचे पाय अशी वर करून राहते. मला ते भिऊ नको बाबू, तू ये म्हणते त्याला पोरावानी बोलते, थांब थांब. ते तिच्याच अंगावर धावते तरी त्याला थांब म्हणते. मी म्हणलं तुम्हाला कसं काय आवडते बा? नाही आम्ही आवरून घेतो म्हणते. मी म्हणलं अहो ते डसन म्हणले, नाही डसत नाही, तू ये ना म्हणते. आणि ते डसलं की कुठं इथं मला इथं डसलं की मामाच्या इथं कुत्रं. म्हणलं अहो डसला नाही मला. आता म्हणले तेच गलते म्हणे, तू भिला म्हणून ते डसलं म्हणे. आता मी भिलो म्हणून डसलं. ते तुमची भाषा समजते, तुम्ही भिलो म्हणून समजायला पाहिजे त्याला. आणि नंतर ते झालं. ते म्हणे डसलं. मी लढा लागलो. मी 3 वर्ष मी 8व्या वर्गात होतो. 4-5 वर्ष समजा 8व्या वर्गात होतो. मी लढा लागलो तिथं. मला कुत्रं डसलं तर ते म्हणते इतकं काय झालं म्हणते कुत्रं डसलं तर. म्हणजे याच्यावरती बेकार होत असते काही. आता मी काय कुत्री वाय कानावरून गेले जाऊन म्हणजे तिथं तर काही वाटलं नाही. पण ते त्यातल्या त्यात नाही कुत्रं डसलं तेव्हा मी म्हणलं अहो ह्याच्यावर बेकार व्हायला पाहिजे. आम्हाला तर 7 वेळा डसलेलं आहे म्हणते. मी म्हणलं मग लॉयल कोण आहे? तुम्ही कुत्रा लॉयल म्हणता. कुत्र्याबद्दल तुम्ही आहे का तुमच्याबद्दल कुत्रा लॉयल आहे? सोडा पटकन दुसरंच कुत्रं पोचा त्याला हे करून द्या. बरोबर आहे का नाही? 7 वेळा कुत्रं असल्यावर त्याला पोचत असते का कोणी? आणि वरून घरी येणारच म्हणते तुम्ही भिऊ नका, कुत्रं काही करत नाही म्हणते. सारा कुत्रा म्हणजे आज एका कुत्र्यासोबत दिसते, संध्याकाळी दुसऱ्या कुत्र्यासोबत दुसऱ्या गल्लीत दिसते. आणि त्या कुत्र्याला आपला पूर्ण समाज लावायला म्हणते. त्याला सगळ्यात खरं तेच आहे. नाही तुम्हाला याच्याबद्दल काही वाटते का की बाबा चुकीचा गोष्ट आहे म्हणून? कुत्र्याच्या बाबतीत तर मी लय म्हणजे एकदम विचार करतो. मला तर कवा वाटते मी कुत्र्याले म्हणजे मला मारायचं मन करते. पण कवा ते जोरे जर्मन शेपर्ड टाईप राहते ना ते भीतो मी ते. दादा हे जास्त नको जाऊ, हे बरोबर मारून दे म्हणजे. नाही तू काम आवडते म्हणजे. आणि कुत्र्याचं मेन म्हणजे आता आमचं जे संध्याकाळी 6-6:30 वाजता आम्ही ग्राउंडवर जात असतो. ग्राउंडवर जाताना नाही का असे तर 12वी फर्स्ट इयर सेकंड इयरचे पोरे येते कुत्र्याला घेऊन. कुत्रं कितकं चांगलं ते एवढं असतं ना बुटकं, ते म्हातारा बुड्यावर तोंड असते त्याचं. काय नाव आहे त्या कुत्र्याचं? हा तेच बुलडॉग. तर त्या कुत्र्याला घेऊन येते. ते एवढा पोट्ट एवढं गेंड खात्या पित्या घरचं त्याला एवढूसा झाडभर कुत्रं नाही आवडणार. ते कुत्रं त्याला ओळख नाही लागलं. मी गेलो दादा म्हणलं मी गरीब घरचा जाऊन जास्त खातो आणि असे 2 कुत्रे पकडून ठेवून डसले नाही म्हणजे. आणि त्यातल्या त्यात ते म्हणते मी डायटिंगवर हो म्हणते. अबे तो ढेरी पाहून सांगणार होतो ते डायटिंग करता. आणि त्याला तर स्पेशल ऍड्रेस दिली मी, कुत्र्याला जेवढं तू खाऊ घालतं ते तू खात जाय जरा. कुत्रा जसं वाढा लागलं त्या हिशोबानं तू वाढला पाहिजे, तू जरा खात जाय. आणि ग्राउंडवर एकडा लागलो तो कुत्रा मागं. कुत्रा म्हणजे ते काय करते कुत्र्याला सोडून देते, चक्कर मारते म्हणून. कुत्रा काय मी पकडून ठेव म्हणलं. नाही ते संध्याकाळी चक्कर मारायचं त्याला सू पॉटी करायला आणतो म्हणते. मी ग्राउंडच भेटते तुझे, इथं आम्ही राऊंड मारतो वर्कआउट करतो, तू इथं आणतो. ते म्हणजे नाही इलाज नाही. म्हणलं बरं. ते कुत्रं घुसले सांग. आणि नंतर ते कुत्रं सोडते काय ते खुल्यात म्हणजे कोणी ते डिस्टर्ब नाही केलं पाहिजे म्हणून ती जिथं म्हणजे तिथं करते म्हणते.
सोडून देते भाई, मी राऊंड मारायला लागलो, ते मस्त फ्री फायर खेळायला कोणत्या जण कुत्रा मागायला लागलो. आवाज द्या तो कोणाला, म्हणजे पर्यायच नाही. त्यानं इथं पॅन पकडला, टर टर फाडत नाही, त्यानं इथं पॅन पकडला आणि इथं पकडलं. आणि ते झाली याच्या आधीच घेतला. नंतर मला तुमच्या माहितीसाठी मला रचलेले आहे 4 कुत्रे रचलेले आहे, 17च्या वर कुत्रे मागा लागलेले आहे. त्याच्यानं माहीत म्हणजे खानदानी दुश्मनी आहे, खानदानी नाही जन्मजन्माची दुश्मनी आहे. आणि त्यातल्या त्यात कसं, आणि त्याला कुत्रं मागा लागला, त्याला म्हणलं पकड म्हणून, तर ते असे म्हणजे चेनीनं असे राहते ना, 1 आडा 2 आडा 3 आडा असे राहते पकडून त्याच्यामुळे. आणि कुत्र्याला मागा कसे एकदम असे म्हणजे घासत नाही लागले, गाडी लेगा नाही माणसाला कसं चांगला वळून असा घासत नाही रे, तसं नेते त्या गेंड्या पोट्याले कुत्रं. आता हे म्हणजे बॉडी वगैरे नाही बोलतो, पण एक असते ना एक ताकदीचा प्रकार, किंवा नाही एक हे कुत्रं कसं आहे, आपण कसं आहो. आणि कुत्र्याला नाव बी काय माहितीये का, जम्बो. नाही त्या जम्बो नावाचं कार्टून पाहिलं होतं हत्तीचं बिग मॅजिक वर, आणि ते एवढ्या झाडवर कुत्र्याचं नाव जम्बो. त्याला मेन म्हणजे त्याला पण माहिती फळा लागली, हे सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि हे गोष्ट मी घरी येऊन सांगितली, तू जसं तुझा तसं सांगितली, सुट्याबद्दल सांगितली, आता कसं घरात बाहेर काढत जायला. आणि तेच गोष्ट मग मामी मला विचारे, तू भीत काऊन म्हणे. प्रश्न मला डायरेक्ट जसा तोंडी परीक्षेला विचारते शाळेत, असं काऊन झालं. मग तू म्हणजे कुत्र्याला भीती सुरुवात कुठं झाली, नाही तुमचं उत्तर इथं आहे. एक डायग्राम बी काढून आहे मला खाली, आता टाइम ढुंगणारे 2 चित्र पाहून घ्या. आणि आत्ताच्या कंडिशन मध्ये किती का म्हणत असाल किंवा आमचे, आणि त्यातल्या त्यात कसं कोणाला सांगायला याच्यामध्ये मी कुत्र्याला भीतो बा म्हणून. झालं का टाइम? बस एवढं झालं. ते एक जोक मारतो जरा, ते लेजेंड कॅन अंडरस्टँड वाला जोक आहे. हा लेजेंड कॅन, जे सुंदर मुली राहते ना, त्याला रात्यानं हुचक्या जरा जास्त लागते.